त्यांची टॅगलाईन पण छान आहे, काय अगर पत्नी सताय तो हमें पत्नी सताय तो हमें बताय. ते डोमेस्टिक व्हायलन्स 498 125 पूर्ण फॅमिली पॅकेज होतं. ते पॅकेज असतं एक पूर्ण. फॅमिली पॅकेज मध्ये काय असतं त्या पॅकेजमध्ये? वादविवाद होणं, मतपतांतर होणं, भांडण होणं होऊ शकतं. आता तुम्ही जसं सांगितलं तर या जगातल्या 100 पुरुषांपैकी ना 60% लोक पत्नी पीडित असतात. थर्ड आय म्हणतो ना आपण, एक लांबून जेव्हा सगळ्या ह्याच्यावर बघतो तेव्हा महिलांची मानसिकता काय असती, महिला काय काय प्रकारे पुरुषाला छळतात. येस, घरातले काय काका मामा चुलता ज्याने लग्न ठरवलं त्यांचे सुद्धा नाव टाकलेले लोकांनी. मी एक केस बघितली होती, त्याच्यात 4 वर्षाच्या मुलाचं नाव टाकलं होतं. फक्त परवा झालं ना ते एक दक्षिणेतला 6 स्टार आहे रविकांत म्हणून, त्यानं भर प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याचा बॅलन्स गेला आणि त्यानं म्हणाला की जोपर्यंत मला डिवोर्स मिळत नाही तोपर्यंत ऍक्टिंग करणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट डिवोर्सला कारण म्हणजे बायकोची आई असते, सगळ्यात मोठं कारण. पण फाउंडेशनच्या सरकार दरबारी किंवा प्रशासनाच्या लेवलवर काय मागण्या आहेत का, आणि त्याचा पाठपुरावा कसा करता तुम्ही? सुनेला भीती वाटायची की मला सासर कशी भेटेल किंवा सासू कशी भेटेल. आजकाल सासूला भीती वाटते की मला सून कशी भेटेल. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत संकेत दाभाडे. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. खूप महत्त्वाचा विषय घेऊन मी आलेलो आहे. सर्वसाधारणपणे नेहमी आपण माध्यमांमध्ये पतीने केलेला जो पत्नीचा छळ असतो त्याच्या बातम्या वाचतो, त्यातून मग पत्नी आत्महत्या करत असल्याच्या बातम्यासुद्धा आपल्याला कळतात. पण या सगळ्या चक्रामध्ये एक नवा सूर आलेला आहे, तो आहे पतीचा होणारा छळ. अनेक अशा घटना आलेल्या आहेत जिथे महिला पतीचा छळ करतात, पण पतीला मात्र दाद कुणाकडे मागायची कळत नाही. अशासाठी दाभाडे यांनी फाउंडेशन उभं केलेलं आहे, पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन. फार वेळ घेत नाही, स्वागत करूया संकेत दाभाडे यांचं. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो संकेतजी. संकेतजी पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन चालवतात 2017 पासून त्यांचं हे काम चालू आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये त्याचा एक मेळावा घेण्यात आला, तर त्या मेळाव्यामध्ये जवळपास 900-950 असे पुरुष सहभागी झाले होते, बरोबर, ज्यांचा छळ होतोय घरी. हा विषय फार महत्त्वाचा आहे. घरोघरी मातीच्या चुली जरी असल्या तरी घरी काय चाललंय 4 भिंतींमध्ये कळत नाही. तर अशा तमाम पुरुषांसाठी हा एपिसोड महत्त्वाचा ठरेल असं मला वाटतं. तुमचं स्वागत करतो सर. धन्यवाद. तुम्ही वेळ देऊन आलात याबद्दल मी एक भेटवस्तू देतो आणि मग आपण सुरू करूया. तुम्ही आलात याबद्दल अश्मन पेबल आर्ट तर्फे एक हँड पेंटेड पेबल पीस आहे, तर तो एक तुम्हाला भेट. नेत्राज इन्स्टंट मिल तर्फे ही एक छोटीशी भेट. याच्यामध्ये इन्स्टंट मिल एका वाफेवर तयार होणारी पदार्थ आहेत, याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत आणि महाराष्ट्रीय पदार्थ आहेत, ते तुम्हाला आवडतील. आणि अर्क ऑइल्स तर्फे ही काही तेल आहेत, लाकडी घाणा जी आपली पद्धत असते पारंपरिक त्या पद्धतीने तयार झालेली आहेत आणि तुम्हाला आवडतील, जरूर वापरा. तर अश्मन, अर्क आणि नेत्राचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता, तिथे त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. शिवाय आता स्क्रीनवर सुद्धा डिस्प्ले झालेला असेलच, तुम्ही वापरून बघा. जसं मी मगाशी म्हणालो सर की हा जो आवाज आहे घरोघरी पुरुषांचा होणारा छळ, आधी हे हसण्यावर नेलं जायचं, पण आता हे हळूहळू सशक्त होताना दिसतंय. पुरुष बाहेरून आवाज उठवायला लागलेत की माझा छळ होतोय म्हणून. तर फार वेळ घेत नाही, थेट पहिला प्रश्न विचारतो की 2017 मध्ये असं काहीतरी आपण चळवळ उभी करावी, असं फाउंडेशन उभं करावं, असं का वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली मी मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचो आणि मी एक लव्ह मॅरेज केलं होतं. बरं. लव्ह मॅरेज केल्यानंतर 3 वर्षानंतर काही डिस्प्यूट झाले. बरं. आणि डिस्प्यूट नंतर माझी जी एक्स वाईफ होती त्यांनी माझ्यावर 12 केसेस टाकल्या. बरं. नाशिक कोर्टात. तर मग तो मला खूप मोठा धक्का होता की म्हणजे एवढ्या वर्षाचं रिलेशन आणि अचानक माझ्यावर 12 केस. मला तोपर्यंत हे पण माहीत नव्हतं की एका पुरुषावर पण केसेस होता किंवा एक बाई नवऱ्यावर केस टाकू शकते, हे सुद्धा मला ज्ञान नव्हतं त्यावेळेस. त्याच्यानंतर मग त्या केसेस मी पाहिल्यानंतर मी कोर्टात जायचो, बरेचसे पीडित पुरुष बघायचो की कारण नसताना
म्हणजे त्याची पुरुषाची काही चूक नसताना तो लाखो लाखो रुपये देऊन सेटलमेंट करतोय किंवा पोटगीच्या स्वरूपात लाखो लाखो रुपये देऊन त्याची चूक नसताना त्याला कायद्याच्या कचाट्यात अटकून त्याच्याकडनं ते पैसे उकळले जात आहे. मग हे बघितल्यानंतर मी बघितलं जसं की महिला आयोग आहे, महिलांच्या बऱ्याचशा प्रायव्हेट फाउंडेशन्स आहे, तर असं पुरुषांसाठी मला कुठे काही दिसलं नाही. होते ते बऱ्याच राज्यांमध्ये, पण नाशिकमध्ये वगैरे मी काही असं बघितलं नाही. म्हणून मग मी काय केलं, कोर्टात जात असताना काही पत्नीपीडित पुरुषांच्या भेटीगाठी घेतल्या आणि मग अशांना एकत्र करून करून आम्ही दर वीकली एक मीटिंग घ्यायला लागलो एका कॉमन प्लेसवर. तर आम्ही ह्या फाउंडेशनची सुरुवात 3 लोकांपासून केली होती. आज आमच्याकडे टोटल 2500 पर्यंत लोक आहे, सगळे पत्नीपीडित आम्ही गोळा केलेले या फाउंडेशन मार्फत. 2500? येस, 2500 आमचे रजिस्टर्ड मेंबर आहे फाउंडेशनचे आजपर्यंत. तर मग तेव्हापासून 2017 नंतर मग मी ठरवलं की आता मर्चंट नेव्ही एक्झिट करायचं आणि यापुढे आपण पत्नीपीडितांसाठी पूर्ण आपलं आयुष्य लावायचं. आणि या सगळ्यामध्ये तुमच्यावर 12 केसेस ज्या होत्या त्या कुठल्या कुठल्या होत्या? ते डोमेस्टिक व्हायलन्स 498, 125 पूर्ण फॅमिली पॅकेज होतं. ते पॅकेज असतं एक पूर्ण पॅकेज असतं, ते सगळं पूर्ण ठोकलेलं होतं. फॅमिली पॅकेज मध्ये काय असतं त्या पॅकेज मध्ये? आता डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तुम्ही अगदी मोकळेपणानं बोला, त्याच्यात कळणार नाही. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सेक्शन 12 पासून 23 पर्यंत. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये काय, घरगुती हिंसाचार. बरोबर. आता घरगुती हिंसाचार हा काही फक्त स्त्रीचा नाही होत, तो पुरुषाचाच होतो. पण जो कायदा बनवलेला गेलेला आहे 2005 साली, तो फक्त स्त्रियांसाठी बनवलेला गेलाय. आणि त्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये पोटगी ही एकदम क्विक मध्ये मंजूर होते. 2-4-5 महिन्यातच त्याला पोटगी लागते. पहिले पोटगी लागते आणि नंतर ठरतो की तो पुरुष दोषी का निर्दोष आहे. आणि ती पोटगी म्हणजे आर्थिक पिळवणूक होते एक प्रकारे त्या पुरुषाची. ती एक पोटगी पुरुषांना स्त्रीला द्यायची नंतर. जर इंटरिम मेंटेनन्स म्हणून एक पार्ट असतो तो, म्हणजे जोपर्यंत तुमची केस चालू आहे तोपर्यंत तुम्ही हिचं पोट भरा किंवा हिचा उदरनिर्वाह करा. जर ती स्त्री सुशिक्षित असेल किंवा ती कुठे काही जॉब वगैरे करत असेल तरची गोष्ट वेगळी. त्याच्यात पण खूप म्हणजे अजून प्रकार आहे की जर पुरुषाचा सॅलरी 1 लाख असेल आणि स्त्रीची सॅलरी 20,000 असेल तरी सुद्धा त्या पुरुषाला पोटगी द्यायला लागते. म्हणजे त्याच्यात इन शॉर्ट असं सांगायचंय मला की पुरुष दोषी का निर्दोष ते नंतर, परंतु पहिले त्याला पोटगी देणं आहे त्या महिलेला. त्याच्यामुळे तिथे सगळ्यात जास्त माणसाची आर्थिक पिळवणूक होते. ती एक केस असते. 498 म्हणजे हुंडाबळी, म्हणजे हुंड्यासाठी छळवणूक करणे. बरोबर. म्हणजे माझे आरोप असे असतात, आता म्हणजे माझ्या याच्यात आरोप असा होता की पोल्ट्री फार्म बांधण्यासाठी 13 लाख रुपये मागितले. म्हणजे घरातला विषय कोणता तरी पकडायचा आणि एखाद्या नवऱ्यावरती केस टाकून द्यायची. तर तो एक 498 होता. 125 म्हणजे CRPC 125 म्हणजे सेम पोटगीचा दावा. पण तुम्हाला पोल्ट्री बांधायची होती? आमचा घरात विषय चालू होता तसा, पण असं एकदम काही मूर्तरूप. आणि आजच्या काळात तुम्ही जर बघाल तर कोण हुंडा मागतं साहेब? त्यांनी लिहिताना म्हणजे असं लिहितात की पिटिशन मध्ये की असं दाखवतात की पतीची परिस्थिती खूप करोडपती लखोपती, आणि त्याच्यात असं पण लिहितात सोबत की हा हुंडा मागतो 13 लाख रुपये. असं पण लिहितात. म्हणजे म्हणजे प्रत्येक पिटिशन मध्ये बघाल ना तुम्ही, सुरुवातीच्या पेजेसला काय असतं की माझ्या पतीने फ्लॅट घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, ही वस्तू घेण्यासाठी, ती वस्तू घेण्यासाठी माझ्या माहेरच्यांकडनं एवढ्या पैशांची मागणी केली. हे सुरुवातीच्या पिटिशनच्या लाईनीत असतं. आणि जर तुम्ही मागे पलटून बघाल ना, जिथे डिमांड असते खावटीची, तर तिथे पोटगी म्हणजे खावटी म्हणजेच पोटगी जास्त बसवण्यासाठी पतीची परिस्थिती ही करोडपती लखोपती दाखवली जाते की याच्या वडिलांकडे एवढी शेती, याचे वडील ह्या नोकरीला आहे, याची आई त्या नोकरीला आहे, हा या पोस्टिंगला आहे, मोठ्या पोस्टला आहे, याला 1-2 लाख रुपये पगार आहे, तर याच्याकडनं मला 50-50 हजार रुपये महिन्याला मिळावे. जर एखाद्या माणसाच्या वडिलांची शेती आहे, त्याच्या घरात एवढा पैसा येतो, त्याची आई नोकरीला आहे, तो लाखो रुपये कमवतो, तर तो तुमच्यासाठी 5-50 हजार लाख रुपये कशाला मागेल तुमच्या वडिलांकडे? आता एक केस सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे एक केस आहे, स्वतः मी फाईट करतोय ती. तर तो जो मुलगा आहे त्याची 13 का 14 एकर नाशिकमध्ये बागायती द्राक्षाची बाग आहे. तर त्या स्त्रीने काय टाकलं की माझा पती दर वर्षाला 1.25 कोटी रुपये उत्पन्न काढतो, प्रॉफिट, निव्वळ प्रॉफिट, आणि याने मला त्रास दिला 2 लाख रुपये की मला पिकअप घ्यायची म्हणून तुझ्या वडिलांकडनं 2 लाख रुपये आणून दे. म्हणजे किती डिफरन्स आहे बघा. 1.25 कोटी जो कमावणारा माणूस तुम्हाला वाटतं का 2 लाख रुपये मागेल? तर त्याच्यावर त्या समोरच्यांनी उत्तर असं दिलं की माणूस कशासाठी पण त्रास देऊ शकतो. म्हणजे एकदम न मानण्याजोगी गोष्ट आहे ना. 1.25 कोटी रुपये कमवणारा माणूस कुठे 2 लाख रुपये मागणार आहे? अशा म्हणजे काहीतरी स्टोरी बनवायची आणि टाकायची आणि समोरच्यावरती केस दाखवा. आणि प्रॉब्लेम असा आहे आपल्या कायद्यांमध्ये की महिला जर कंप्लेंट नोंदवायला गेली तर त्याची कोणत्याही प्रकारची शहानिशा होत नाही. डायरेक्ट
केस दाखल होते. तो दोषी निर्दोष प्रायमा फेसी त्यांना महिलांची कंप्लेंट घेण्याचे 498. आता बाकी जर एखादा पुरुष जर गेला ना महिलाची कंप्लेंट घेऊन तर त्याची केस कधीच घेतली जात नाही घेतली जात. तुम्ही बघा कधी पण कोणत्या एखाद्या ते पोलिसांचं एकच उत्तर असतं, तुमचा घरगुती प्रॉब्लेम आहे तुम्ही घरी मिटवा, पुरुष जर गेला तर. आणि त्याच्याऐवजी जर स्त्री आली तर लगेच तिचा अर्ज घेऊन पटकन लगेच समुपदेशन केंद्रात पाठवतात. महिला समुपदेशन केंद्रात समझोता घडवतात आणि त्या समझोता घडवण्यात जरी त्यांना असं निष्पन्न झालं की मुलाची काही चुकी नाही तरी सुद्धा त्याच्यावर 498 दाखल केली जाते. हे कोण करतंय? हे पोलीस लोक करतात. मग का करतात असं? त्यांचं असं म्हणणं आहे की ती महिला आहे तर तिचं आम्हाला कंप्लेंट घ्यावीच लागेल, बाकी तुम्ही दोषी का निर्दोष आहे ते कोर्टात ठरवा. परंतु ती 498 मध्ये घरातल्या 8-8, 9-9 लोकांची नावं टाकते. आता तो एक असतो कोणत्या कर्नाटक राज्यात राहणारा, एक असतो कोणता गुजरात राज्यात राहणारा, तरी त्याला प्रत्येक तारखेला त्या केससाठी तिथे हजर राहून ते घरातल्या माणसांना येस घरातले काय काका मामा चुलता ज्याने लग्न ठरवलं त्यांचे सुद्धा नाव टाकलेले लोकांनी. मी एक केस बघितली होती त्याच्यात 4 वर्षाच्या मुलाचं नाव टाकलं होतं. त्याच्यामुळे ती एक मानसिक हॅरेसमेंट होते सगळ्याच म्हणजे दूरदूरच्या नातेवाईकांनी. त्याच्याने काय होतं, आपल्या नातेवाईकांच्या 4 लोकांचे नाव टाकले की त्यांचा आपल्यापासून दुरावा निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण कोर्टाच्या हेलपट्या मारून त्यांना तिथं जामीन घेणं, दर तारखेला येणं, अननेसेसरी लांब 500-500 किलोमीटरवरनं जाणं. आता काल एक केस आली होती माझ्याकडे, मुलगा नाशिकचा आहे, त्याची केस आहे नागपूरला. मुलगा कमवतो 9,000 रुपये महिना. मला सांगा दर महिन्यात 2 तारखा तो काय कमवेल, काय खाईल, कसं काय जाईल? त्यापेक्षा तो डायरेक्ट मला काय म्हणाला, साहेब मला सांगा किती महिने जेलमध्ये जायचं, मी जाऊन बसतो. त्यापेक्षा बाहेर कष्ट करून कमवण्यापेक्षा मी मध्ये जाऊन फुकट खातो, अशी मानसिकता होती. म्हणाला तो? हो, मला स्वतः म्हणा, कालच मीटिंग झाली होती माझी, तो स्वतः म्हणा. पण मग अशा केसमध्ये समजा नागपूरला केस पडली आहे आणि हा जाऊ शकला नाही 2दा, तर काय होतं? वॉरंट निघतं त्याला, वॉरंट निघतं. मग असंच असं अजून एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक मॅटर होता, एक आमच्या फाउंडेशनचा सदस्य आहे, त्याची होती वाशिमला केस. वाशिमला, आता नाशिक टू वाशिम त्याला येऊन जाऊन खर्च लागायचा 6,000 ते 7,000 रुपये. तो बिचारा साधा नॉर्मल एक 15-20 हजार रुपये कमावणारा माणूस आणि त्याला खावटी होती 5,000 रुपये पोटगी. तर तो काय करायचा, वॉरंट निघू द्यायचा, पोलिसांना येऊ द्यायचा, पोलिसांच्या गाडीत बसून जायचा, त्यांचंच खायचं, त्यांचंच प्यायचं आणि त्यांच्यासोबत रिटर्न यायचं. अशी पण मानसिकता होऊन जाते लोकांची. मग जाऊ दे, मग त्या सरकारी पैशात जाऊ आपण येऊ, अशी पण मानसिकता होऊन जाते. या सगळ्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात मला. एक, तुमचं फाउंडेशन कधी सुरू झालं आणि त्याचं काम कसं चालतं. एक, त्याही आधी तुमच्यावर ज्या 12 केसेस पडल्या होत्या त्याचं पुढं काय झालं? त्याच्यानंतर मग माझ्यावर ज्या 12 केसेस पडल्या होत्या तर त्याच्यात माझ्यावर असं मेन्शन केलं होतं की यांनी 13 लाख रुपये हुंडा घेतला. मग समोरच्या पार्टीची जी माझे फादर इन लॉ जे होते ते होते गव्हर्नमेंट सर्वंट. मग मी त्यांची TEP लावली, टॅक्स एव्हिएशन पिटिशन. बरं. म्हणजे जर तुम्ही 13 लाख रुपये 12 लाख रुपये, आणि त्यांनी याच्यात हे पण मेन्शन केलं होतं की आम्ही 12 लाख रुपये खर्च पण केले लग्नात, ऍक्च्युअली तसं काहीच नव्हतं. बरं. मग मी TEP लावली, टॅक्स एव्हिएशन पिटिशन. जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर तुम्ही त्या 12 लाख रुपयाचा हिशोब द्यायला पाहिजे ना, टॅक्स भरलेला पाहिजे. तर तो एक काउंटर क्लेम मी केला होता. त्याच्यानंतर मी 309 वगैरे दाखल केले होते समोरच्या पार्टीवर. म्हणजे काय त्याच्यात का दाखल केली? समोरच्या पार्टीने ना अटेम्प्ट टू सुसाईडचा एक पूर्ण असा प्लॅन रचला होता. बरं. तर मग त्याची MLC झाली होती. पण आता सुसाईड अटेम्प्ट करणं हा पण एक गुन्हा आहे. तर मग मी पोलिसांना लेटर लिहिलं होतं की तुम्ही या व्यक्तीवर सुसाईड अटेम्प्ट करण्याचा 309 प्रमाणे गुन्हा का बरं नाही दाखल केला. मग तिथून मीटिंग झाली, त्यांना पूर्ण मी म्हणजे एवढ्या काउंटर केसेस केल्या की शेवटी ते मला सुरुवातीला त्यांची डिमांड होती 50 लाख रुपये द्या, कारण माझे आई वडील दोघं गव्हर्नमेंट सर्वंट, मी युरोपला मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होतो. 50 वरनं 30 वर आले, 20 वर आले, 10 वर आले, 5 वर आले, त्याच्यानंतर 3 वर म्हणे 3 तरी द्या म्हणे. पण माझं एकच तत्व होतं, माझी चूक नाही, मी 1 रुपया देणार नाही. मी 3 लाख काय 50 लाख कोर्टात खर्च करून देईल, पण मीला 1 रुपया देणार नाही, कारण माझी चूक नव्हती. मी माझ्या याच्यावर ठाम होतो, मला जेल झाली तरी चालेल, मी 1 रुपया देणार नाही. शेवटी 3 वरनं त्यांना काउंटर करत करत मी 0 वर सेटलमेंट केलं. 1 रुपया पण नाही दिला मी फारकतीसाठी. आणि आमच्या फाउंडेशनचं मेन उद्दिष्टच ते फ्रीमध्ये फारकत घ्यायची. आजकालच्या लोकांच्या मनात एकच असतं की एखाद्या बाईने केस केल्या किंवा त्याने लग्न केलं आणि त्याचं फारकत होईल तर त्या मुलाला पैसेच द्यायला लागतील, त्या मुलीला तिची ओटी भरून द्यायला लागेल, तिला पोटगी द्यावी लागेल. ही एकदम चुकीची मानसिकता आहे, एकदम चुकीची. मी स्वतः मागच्या वर्षी 57 डिवोर्स केले 1 रुपया न देता घेता, 2-2 मुलं असताना सुद्धा.
ते पण गव्हर्नमेंट सर्वंटचे. तलाठीचंच उदाहरण देतो मी तुम्हाला, मी नाव नाही सांगू शकत इथे, पण तलाठी होता एक माणूस नाशिकचा, त्याला 2 मुली होत्या. त्याच्या समोरच्या पार्टीवर आम्ही टीईपी टाकला होता, हे जे तुम्हाला बोललो ना टॅक्स एव्हिएशन पिटिशन, त्यांनी पण असंच वाढवून चढवून सांगितलं होतं आणि समोरच्या पार्टीचा पण 2 नंबरचे धंदे होते. मग आम्ही त्याच्यावर टीईपी टाकला. 2 मुली असताना त्या बाईने फुकट फारकत घेतली. अशा आम्ही टोटल 57 फारकती केल्या आणि जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत आम्ही 18 फारकत केलेल्या फ्रीमध्ये. त्याच्यामुळे ही मानसिकता आहे आणि ही बदलायलाच पाहिजे. जोपर्यंत ही बदलत नाही, हे कायदे बिदे बदलायला खूप वेळ लागणार आहे. 20, 30, 40 वर्ष पण जाऊ शकतात. कायदे बदलणं एवढं सोपं नाही. आमचा फाउंडेशनचा उद्दिष्ट आहे की हा ट्रेंड चेंज व्हायला पाहिजे. आता ट्रेंड काय चाललंय, खोट्या केस केल्या की लाखो रुपये घेऊन डिवोर्स घ्यायचे, लाखो पैसे मिळवत आहेत. हा डिवोर्स घ्यायचा. तर आमचा असा ट्रेंड बनवायचा प्लॅन चालू आहे की खोट्या केस करून काहीच भेटत नाही. आणि हा सगळा जो कोर्टाचा जो खेळ आहे नवरा बायकोच्या मॅटर्समध्ये, हा सगळा मानसिकतेचा आहे. 15-15 लाख रुपये देणारे पण मुलं आहे जी डिवोर्स 15 लाख रुपये घेऊन देतात आणि 0 पण करणार आहे. तर लोकांनी ओळखायला पाहिजे की त्याच्यात आणि याच्यात फरक काय. 15 लाख मध्ये घेऊन देणारे डिवोर्स म्हणजे काय मला कळलं. म्हणजे कसं, काही काही पुरुष असतात की जे घाबरून जातात किंवा त्यांना पेशन्स नसतात. ते पटकन 15 लाख दे, सलभो 20 लाख दे पण मिटव. पण याच्याने काय होतं माहिती का, ते जे पैसे देतात ना, याचा प्रॉब्लेम पुढच्या पिढीला होतोय. आज आमच्यावर किंवा आमच्या जे फाउंडेशन मधले मेंबर आहे यांच्यावर ही वेळ का बरं आली माहिती का, कारण आपल्या मागच्या पिढीने पैसे देऊन सेटलमेंट केलेलं आहे. खोट्या केस केले की पैसे देऊन सेटलमेंट करायची. त्याच्यामुळे तो ट्रेंड चालत आलाय की खोट्या केस करा आणि याच्याकडनं 10-15 लाख पण रुपये. याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण याच्यामध्ये तुम्ही आहे मर्चंट नेव्हीमध्ये, तुम्ही होता मर्चंट नेव्हीमध्ये, तसा तुमचा याच्याशी काही फार संबंध नाही. कोर्ट केस, कलम बिलम काहीच नाही. मग हे जे तुम्हाला 309 टाकली, मला ते कळलं, किंवा काय कुठलं कलम लावायचं सांगायचं लावायला, हा अभ्यास कधी कसा केला तुम्ही? हा अभ्यास आपला पुस्तकं वाचले आम्ही. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे बोललो ना की आम्ही दर वीकली मीटिंग घ्यायचो. असे 4-5-10 लोक गोळा झाले की याचं नॉलेज त्याला नॉलेज ट्रान्सफर व्हायचं. त्याच्यातनं सगळ्या गोष्टी व्हायच्या. आमच्या फाउंडेशन काम कसं करतो तुमचं? आमचं फाउंडेशन ऍक्च्युली आमची एक हेल्पलाईन नंबर आहे. त्याद्वारे आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या पत्नीपीडित पुरुषांना सपोर्ट करतो. एक हेल्पलाईन नंबर आहे 9422395223. हा मेन हेल्पलाईन नंबर आहे आणि डिस्ट्रिक्ट वाईज पण काही हेल्पलाईन नंबर आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टला. या म्हणजे कॉल्सद्वारे पण आपण त्यांना पूर्ण मानसिक सपोर्ट देतो, भावनिक सपोर्ट देतो, त्यांना लिगल हेल्प जेवढी आमच्याकडनं होईल तेवढी देतो. त्याच्यानंतर नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, धुळे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर असे जे मेन डिस्ट्रिक्ट आहे, इथे दर शनिवारी आणि दर रविवारी पत्नी पीडित पुरुषांच्या सभा भरतात एका मध्यवर्ती ठिकाणी. हो, दर शनिवारी आणि दर रविवारी. काही ठिकाणी शनिवारी, काही ठिकाणी रविवारी. तर दर सुरतला पण भरते, बँगलोरला पण भरते आपल्या फाउंडेशनची, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण, तिथे जे आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांच्यासाठी. तर दर शनिवार रविवार संध्याकाळी 6 ते 9 20-25 लोक पत्नी पीडित एकत्र येतात आणि एकमेकांचं दुःख शेअर करतात किंवा एकमेकांचे एक्सपिरियन्स शेअर करतात. याच्या केसमध्ये काय झालं, त्याच्या केसमध्ये काय झालं. ते जे मीटिंग भरवण्याचं आमचं एकच कारण आहे की समोरच्या म्हणजे एखाद्या पत्नी पीडित पुरुषाला वाटलं नाही पाहिजे की मी एकटाच अडकलेलो आहे. त्याच्यासारखे अजून 5-25 लोक बघितले ना तर त्याचं एक मनोबल वाढतं, त्याचं कोर्टात जाण्याचं हिंमत वाढते, प्लस तो आत्महत्या करण्याचे त्याचे विचार निघून जातात. आजपर्यंत आम्ही खूप लोक आत्महत्येपासून वाचवलेले. मला एखादी उदाहरण सांगा ना, काय झालं होतं तुम्हाला? काही कॉल आला होता का? कॉल आले होते आम्हाला की मी फाशी घेतोय भाऊ, मी आता टांगलेलं आहे भाऊ, मी फाशी घेतोय, मग माझ्या बायकोच्या त्रासाला खूप कंटाळून आत्महत्या करतोय. मग आम्ही काय करतो, पटापट कॉन्फरन्सिंग करतो. आमचे जे मेन जे काउन्सिलर आहे त्यांना, मग त्याला पूर्ण समजावलं, त्याला सगळं सांगितलं की कोणत्या केसमध्ये काय निकाल लागणार आहे, तुझं काहीच होणार नाहीये, फक्त तुझा वेळ आणि पैसा जाणार आहे, तुझ्यासोबत आम्ही एवढं फाउंडेशन आहे. मग तो मीटिंगला आला, त्याच्यानंतर त्याने आत्महत्येचा विचारच डोक्यातनं काढून टाकला. असे भरपूर उदाहरण आहे. तुम्ही आता 17 पासून हे काम करता, 10 वर्ष होतील आता पुढच्या वर्षी. तर इतकी वर्ष काम केल्यानंतर एक थर्ड आय म्हणतो ना आपण, एक लांबून जेव्हा सगळ्या ह्याच्यावर बघतो, तेव्हा महिलांची मानसिकता काय असती, महिला काय काय प्रकारे पुरुषाला छळतात, आपल्या म्हणजे हे विचारतो मी, कशा प्रकारे छळ होतो पुरुषांचा, कशा प्रकारे होतो? ओके, आता एक सगळ्यात पहिली गोष्ट, डिवोर्सला कारण म्हणजे बायकोची आई असते, सगळ्यात मोठं कारण. तुम्ही जर बघाल ना तर 80 to 90% डिवोर्सचे कारण फक्त सासू आहे.
अच्छा. मुलगी घरी आली की आता फोन, दुसरं कारण फोन आहे, दररोज फोन, काय करते, कुठे आहे, भांडे घासले का तू, कपडे धुतले का, हा मग तू कामच करायला गेली का तिथं, आम्ही काय तुला काम करण्यासाठी पाठवलंय का तिथं. आणि हे काम ती तिच्या माहेरी पण करत असते. म्हणजे तिच्या माहेरी काम असतं, पण इकडं तिला नोकरीण म्हणून वागवणं असं त्यांच्या आईचं म्हणणं असतं. आणि हा इंटरफेरन्स खूप वाढलेला आहे. पण ठीक आहे, त्यांनी इंटरफेरन्स केला तरी मुलीला कळायला पाहिजे की आपण आपल्या संसारात कोणाचा इंटरफेरन्स किती होऊ द्यायला पाहिजे. तर हा मोठा इंटरफेरन्स आहे. याच्यामुळे काय होतं की जी स्त्री आहे ती तिच्या पुरुषाला मग वेगळं राहण्याचं क्रुएलिटी, काही काही बरेचसे पुरुष, म्हणजे मी आता आमच्या फाउंडेशनमध्ये बघतो मॅक्झिमम लोक असे सगळ्यात चांगल्या पोस्टवरचे, एकुलते एक मुलं जास्त आहे आमच्या फाउंडेशनला. अच्छा. एकुलते एक मुलं की जे आई वडिलांना सोडू शकत नाही आणि त्यांच्या बायकोने त्याचा मानसिक छळ केलेला असतो की तू तुझ्या आई वडिलांपासून वेगळं राहा तरच मी तुझ्यापासून राहते. अशा वेळेला ते नाही म्हणते, ती जो पुरुष असतो तो नाही सांगतो. मग नाही म्हटल्यामुळं मग ती त्याच्यावर केसेस टाकते, अशा प्रकारचे मानसिक छळ करते. त्याच्यानंतर मी अजून बघितलेले की भांडी फेकून मारणं, चाकू फेकून मारणं. एवढं होतं? एक मी आत्ताच केस बघितली होती रिसेंटली, तर त्या बाईने खलबत्तान मुसळा डोक्यात टाकून घेतले स्वतःच्या आणि ते रक्ताचे पूर्ण शिंतडे पडले. आणि मग त्याला धमक्या द्यायला लागली, तुम्ही तुझ्यावर अटेम्प्ट टू मर्डरची केस टाकेल. आता अटेम्प्ट टू मर्डर म्हटल्यावर तो माणूस घाबरून गेला, लगेच अटक होते त्वरित. मग त्याने थोडंफार ते मिटवलं तिथे जागच्या जागी. पण ते बघून त्या मुलाच्या आईने विष पिऊन घेतलं. अरे बापरे. आत्ता त्यांना म्हणजे डायरेक्ट नो गॅरंटी दिली होती, आत्ता परवाच डिस्चार्ज झाला त्यांचा. प्लस जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं 498 करून त्यांना हे कोर्टात हेलपट्या मारायला लावणे, त्याच्याकडनं आर्थिक यामध्ये की पिळवणूक नाही, करणे. म्हणजे तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण शेवटी पोलिसांना, वकिलांना एका पॉईंट कळत असेल ना खरं आहे की खोटं आहे. तुम्हाला सांगतो, आम्हाला काही काही जज सुद्धा बोलतात की आम्हाला माहिती काय खरं आहे खोटं आहे, पण आम्हाला पुस्तकापुढं, लॉ पुढे जाता येत नाही. पोलिसांना पण माहित असतं की आमच्याकडे येणार 98% केसेस खोटे आहे. 98%? हा, 498चा जर तुम्ही रेकॉर्ड काढाल ना, 98% पुरुष निर्दोष सुटतात. मुलीला केस करणं सोपं आहे, पण ते सिद्ध करणं सोपं नाही. 98% ॲक्विटच होता त्याच्यात. पण मग 98% जे निर्दोष सुटतात ते सुटल्यानंतर केस करण्याला काय हे होतं की नाही, शिक्षा? तोच तर प्रॉब्लेम आहे. म्हणून तर आमचा लढा चाललाय की आम्हाला पुरुष आयोग पाहिजे आणि खोट्या केस करणाऱ्या स्त्रीला तेवढीच शिक्षा झाली पाहिजे, जेवढा दोषी तो त्या गुन्ह्यात, म्हणजे त्या गुन्ह्यात जेवढी शिक्षा त्याला आहे तेवढीच शिक्षा तिलाही झाली पाहिजे. याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आता तुम्हाला सांगतो 98% खोट्या केसेस 498 खोट्या ठरतात. त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स 95% केसेस खोट्या ठरतात. डोमेस्टिक व्हायलन्सचा सगळ्यात जास्त यूज होतो आत्ताच्या काळात. फक्त मेन कारण काय माहिती का, पोटगी. जर या डोमेस्टिक व्हायलन्स 125 सेक्शन 9 13 आहे, याच्यातनं जी मी मगाशी बोललो की केस चालू होईपर्यंत तुम्हाला पैसे देणं आहे, तो पार्ट जर काढून टाकला ना, मी गॅरंटी देतो या केसेसचा पर्सेंटेज डायरेक्ट 70% कमी होऊन जाईल. 70% केसेस बायस केसेस करणार नाही. पोलिसांनाही सगळ्यांना माहित असतं की काय चालतं, जजेसला पण माहित असतं की समोर मुलगी, त्यांचं दररोजचं काम आहे, समोर बाई आली की ते ओळखून घेतात की काय खरं आहे काय खोटं आहे. पण मग आता त्यांना शेवटी कायद्याने त्यांचे हात बांधलेले, त्याच्यामुळे त्यांना ती कंप्लेंट घेणंच आहे, ती ट्रायल चालवणंच आहे. पण मग हे फाउंडेशनचं एक काम झालं की समस्या सोडवणं. येस. पण फाउंडेशनच्या सरकार दरबारी किंवा प्रशासनाच्या लेवलवर काय मागण्या आहेत का, आणि त्याचा पाठपुरावा कसा करता तुम्ही? आता आमच्या सगळ्यात मोठी मागणी की जसं महिला आयोग आहे तसं पुरुष आयोग व्हायला पाहिजे. पुरुषाला पण त्याची व्यथा किंवा त्याची बाजू मांडण्याची कुठंतरी संधी गेली पाहिजे. तुम्ही जर बघितलं ना महिला आयोगला गेले ना कधी, तर तिथे पुरुषाला एकदम दाबलं जातं. म्हणजे त्याला ओरडून बोलणं, त्याला एकदम बंबार्डिंग करणं, काही पण चुकीची वर्तवणूक करणं. तर त्याच प्रकारे पुरुष आयोग व्हायला पाहिजे, जिथे पुरुषाची व्यथा त्याला मांडता येईल, त्याची बाजू त्याला मांडता येईल, तो कुठंतरी निर्दोष आहे त्याला दाखवता येईल. अशा प्रकारच्या आमच्या सरकारच्या मागण्या आणि आम्ही असे निवेदन पण देतोय कंटिन्युअसली. दुसरी गोष्ट, आम्ही मुख्यमंत्री पंतप्रधानला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही एक नवीन कॅम्पेन्स करतोय. त्याच्यात आम्ही असं करतोय की जे मॅरेज सर्टिफिकेट इश्यू करतात, जिल्हा परिषद झालं, त्याच्यानंतर महानगरपालिका झालं, तर यांना आम्ही एक असं निवेदन देतोय की तुम्ही जेव्हा मॅरेज सर्टिफिकेट इश्यू करतात ना, त्यावेळेस तुम्ही जी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहे तुमची, त्याच्यात एक डॉक्युमेंट वाढवा. फक्त एक 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक ॲफिडेविट लिहून घ्या दोघांकडनं, म्हणजे नवरदेव नवरीकडनं. हुंडा देणं घेणं हा कायद्याने गुन्हा आहे.
त्याचप्रमाणे आम्ही सदरचे लग्न कोणत्याही प्रकारचा हुंडा न देता घेता केलेलं आहे आहे. असं एक प्रतिज्ञापत्र लिहून घ्या, जेणेकरून त्या स्त्रीच्या मनावर एक दडपण राहील की खोटी केस करण्याच्या आधी की मी कुठंतरी हे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. एक त्याच्यामुळे काहीतरी थोडाफार फरक पडू शकतो असं मला वाटतं. असे सगळ्या प्रकारे आम्ही निवेदन चालू आहे आमच्या प्रत्येक मग सिटी. याला रिस्पॉन्स काय मिळतोय? करतो काय आम्ही, होतंय? करतो रिस्पॉन्स. असेच निवेदन घेऊन घेत आहे, पण बरं. अजून तुम्ही- प्रोसेस आहे. सर्वसाधारणपणे छळाच्या हम्म, हम्म, एक स्तर असतात. हम्म, हम्म, म्हणजे ग्रामीण ठिकाणी होणारा छळ वेगळा असतो, हम्म, हम्म, शहरातला छळ होणारा वेगळा असतो, हम्म, हम्म. उच्च शिक्षित उच्च जे अतिश्रीमंत लोकांमध्ये जे छळ होतात ते वेगळे असतात. हम्म, हम्म. तसे पुरुषांचे पण असतात का? म्हणजे IT इंजिनियर्स आहेत दोघं पण, तिथं छळ वेगळा असतो. घरी अतिशय सामान्य गोरगरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या पुरुषाचा छळ वेगळा होत असतो. असं काही छळाचे प्रकार आता असतात? तुम्ही आता हे विषय काढला झोपडपट्टीतला, सगळ्यात जास्त केसेस आहे ना, जे नवरा बायको IT मध्ये ना, दोघं बोथ साईड, त्यांच्या सगळ्यात जास्त पुण्यामध्ये केसेस चालू आहे तुम्ही जर बघाल तर. हो. त्याचं कारण असं आहे की दोघांना इक्वल पगार आहे. लाख लाख दीड लाख रुपये IT वाल्यांना आज पगार आहे तुमच्या. मग त्याच्यात तिचा ॲटिट्यूड चेंज होऊन जातो. मी कमवतीये, मग मी घरातले कामं का बरं करू, मग मी तुझ्या आईवडिलांना का बरं सांभाळू, मी सेम कमवते, मला तुझी गरज नाहीये. एक पुरुष जेव्हा कमवतो ना पैसे, तेव्हा तो विचार काय करतो की मी ह्या कमाईतनं माझ्या मुलांचं, माझ्या बायकोचं, माझ्या परिवाराचं स्वप्न पूर्ण करेल. पण जेव्हा एक बाई कमवते ना, तर तिची मानसिकता काय होऊन जाते, आता मला कोणाचीच गरज नाही. त्याच्यामुळे ते ITतल्या लोकांचे डिवोर्सचे प्रमाण खूप आहे. आणि जे झोपडपट्टीतले म्हटले तुम्ही, एकदम रेअर केसेस दिसतात की झोपडपट्टीतले कोर्टात गेलेले. अच्छा. नाही तर आजपर्यंत तुम्ही बघा झोपडपट्टीतल्या बायका आज पण दारू पिऊन येतो नवरा, मार खातात, तरी त्यांना त्यांच्यासोबत व्यवस्थित त्याला असतात, जेवण बिवण राहतात. करून देतात. आज जर तुम्ही बघितलं ना, हे सुशिक्षित लोकांचेच जे कोर्ट कचेऱ्या करताय ना, सुशिक्षित लोकांचेच म्हणजे त्यांचं प्रमाण जास्त आहे. प्रमाण जास्त आहे. आणि तुम्ही जर पुण्याचा रेशो जर काढला ना, डेली 10 डिवोर्स होत आहे. या सगळ्या 7-8-10 वर्षामध्ये तुम्हाला चक्रावून टाकणारे असे काही केस होती का, की अरे असं पण होऊ शकतं, डिवोर्ससाठी, पोटगीसाठी इतक्या थराला जातात लोक? असं काही केस सांगू शकाल एखादी की जी तुम्हीच अरे बापरे असं वाटलं होतं? काही थराला जातात. एक बघितलं होतं आम्ही की त्या बाईला 3 मुली होत्या. बरं. त्या 3 मुली, तो जो पुरुष होता तो साधा एक 18 ते 20,000 रुपये करून टेलरिंग काम करणारा मुलगा होता. तर त्या 3 मुली त्याच्या अंगावर सोडून गेली आणि तिने एक्स पार्टी ऑर्डर काढून आणली. एक्स पार्टी म्हणजे काय केलं तिने, पोस्टमन मॅनेज केला. बरं. जो समन जातो ना कोर्टाचा, तर पोस्टमन मॅनेज करून त्याला पैसे देऊन तिकडे एक्स पार्टी ऑर्डर काढली, म्हणजे एकतर्फा. आणि त्याचं उत्पन्न तिने तिथे ₹1,00,000 रुपये दाखवलं आणि याला इकडं 25,000 रुपये महिना खावटी पास झाली. आणि याला त्या खावटीच्या याचं समज नाही गेलं, पण रिकव्हरी जे सूट असतं ना, म्हणजे जे खावटीचे पैसे वसूल करण्यासाठी, त्याचा समज तिथे गेला त्याला. तर म्हणजे मॅनेज करण्यापर्यंत आज एक माणूस पण विचार नाही करू शकत की आपण पोस्टमनला मॅनेज करू किंवा पोलिसाला मॅनेज करू. तर एक स्त्री अशा प्रकारचे म्हणजे व्यवहार करते. तुम्ही इतक्या प्रकारचे केसेस पाहता, पत्नी कशा कशा प्रकारे छळ करते पुरुषाचा? कशा कशा प्रकारे होऊ शकतो छळ? जसं मी 3 प्रकारचे छळ, जसे मानसिक एक छळ होतो, जसं घरात राहून वेगळं राहणं. अशा पण माझ्याकडे केसेस आहे की जे दोघं घरात राहत आहे तरी डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालू आहे. मग घरात असताना कंटिन्युअसली त्याच्यावर त्याच्या घरच्यांविषयी त्याच्या मनावर हे करणं, त्याच्याविषयी टोमणे मारणं, किंवा त्याच्यानंतर शारीरिक छळ, जसं म्हटलं तुम्हाला, जसं मगाशी म्हटलं मारहाण करणं. मारहाण पण पुरुषाला मारहाण होते. का बरं नाही होत? होते. माणूस का बरं गप्प बसतो की 2 मुलं आहे मला माझ्या आईवडिलांना सांभाळायचं. सगळ्यानंतर पुरुष मेन म्हणजे इज्जतीला घाबरतो सगळ्यात मेन म्हणजे. आणि आता तर तुम्ही एक बघितलं की मुली भेटणं मुश्किल झालेलं आहे. आणि म्हणजे मी कोणत्या हुंडा पद्धतीला समर्थन नाही करत, पण पूर्वीच्या लोकांनी जे करून ठेवलं होतं ना, ते योग्य होतं. कसं काय? म्हणजे जे हुंडा देऊन घेऊन लग्न करायचं, मी परत एकदा सांगतो, मी हुंडा पद्धतीला समर्थन करत नाही. मग परंतु जे पूर्वीच्या लोकांनी जी प्रथा चालवली होती ना, पैसे म्हणजे हुंडा देऊन लग्न घेणे, त्याच्या मागचे कारण पण होते की ज्या बाईच्या मनात एक दबाव राहायचा की माझ्या वडिलांचे पैसे गेलेले. तुम्ही बघा ना, जुन्या काळात एवढे डिवोर्स व्हायचे का? नाही व्हायचे. पण जेव्हापासून हुंडा पद्धत बंद झाली किंवा हे मुलांना मुली देणं बंद झालं, आणि काय होतंय आजकाल मुलंच लग्न करून घेत आहे, मुलाकडचेच लग्न करून घेतात, चला आम्हीच खर्च करतो. मग त्याची किंमत मुलींना राहत नाही त्या गोष्टीची. त्याच्यामुळं पण त्यांच्या दबावच नाही ना, वडिलांचे ना पैसे गेलेले ना घरच्यांचे कोणाचे गेले, ते त्या मुलाचं गेलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे केसेसचं प्रमाण
एक्स्ट्रा व्हायचं म्हणजे वाढायचं कारण ते पण एक आहे. या सगळ्या तुम्ही ज्या फाउंडेशन मार्फत मेळावे घेता, परवा पुण्यात झाला आणि कुठे कुठे घेत असाल, तर मेळाव्यांमध्ये काय सूर असतो, काय होतं त्या मेळाव्यांमध्ये? मेळावा म्हणजे आता ऍक्च्युली मी 2024 22ला हे चालू केलं होतं मेळाव्याचं. पहिले नव्हतं मेळावा, कारण तेव्हा आपलं फाउंडेशनचं स्वरूप छोटं होतं. आता विस्तार मोठा झालाय. तर आम्ही काय म्हटलं की जसं आम्ही प्रत्येक सिटीमध्ये एकत्र येतो, तर पूर्ण राज्यातले लोक जर एकत्र आलो, तर मग सर्वात पहिला मेळावा आम्ही इकडे घेतला होता नाशिकला. दुसरा मेळावा पण नाशिकला घेतला होता, तिसरा मेळावा उल्हासनगरला घेतला होता आणि चौथा मेळावा पुण्यात. तर मेळाव्याचं स्वरूप असं असतं, तिथे आपण आपल्या आरोग्याविषयी, हेल्थविषयी, त्याच्यानंतर या केसेसला मेंटली कसं हँडल करायचं, फिजिकली कसं, म्हणजे काही लोक व्यसनाधीन होतात, तर त्याविषयी आम्ही एक सेशन ठेवतो. त्याच्यानंतर मग एक लिगल सेशन होतं की ह्या केसेस कोर्टात कशा हँडल करायच्या, कोर्टात स्वतःला कसं रिप्रेझेंट करायचं, 498ला टॅकल कसं करायचं, डोमेस्टिक व्हायलन्सला टॅकल कसं करायचं, पोटगीला टॅकल कसं करायचं, अशा सगळ्या गोष्टीचं कायदेशीर आपण त्यांना मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना जर काही असे वर्स्ट केसेस असतात त्यांचे इंट्रोडक्शन देतो. काय असतात वर्स्ट केसेस? वर्स्ट केसेस म्हणजे काय? वर्स्ट केसेस म्हणजे की ज्यांच्या खूप असे प्रसंग, मारामारीचे प्रसंग, मोकळेपणानं सांगा मला. मारामारीचे प्रसंग काय झाले. मारामारी झालेली असती? आता 2-3 दिवसापूर्वीचीच एक न्यूज आहे की एका पत्नीने काय केलं, 2 मुलांना घेऊन ती बसने गेली गावाला. नगर जिल्ह्यातला प्रकरण हे. तिने काय केलं, तिच्या मुलांच्या खिशात चिठ्ठी ठेवून गेली आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की मी माझ्या प्रियकरासोबत पळून चालली. 2 मुलांना एसटीत सोडून चालली गेली ती. ही एक केस झाली. त्याच्यानंतर मारामारीचे अनेक मर्डर झालेले. एक नाशिकला एक झाला होता, तो मिलिटरीत होता माणूस. तर तो गेला तिच्या बॉयफ्रेंड सोबत पकडायला तिला फ्लॅटवर. तर तिथे जो गेला होता तिचा पती, तर त्याच्या हातातलं हेल्मेट काढून त्याच्या डोक्यात टाकून त्याचा हत्या करून टाकली. म्हणजे एवढ्यापर्यंत मजल गेलेली लोकांची फॉल्स केसेस. आणि त्याच्यावरच खोट्या केस टाकल्या. त्याचीच हत्या करून? त्याचीच हत्या करून त्याच्यावरच 498 त्याच्या घरच्यांवर केसेस टाकल्या. तिलाही झाली अटक, तो विषय वेगळा आहे, पण 3 महिन्यात ती बाहेर आली. काय म्हणजे काय उपयोग नाही झाला ना त्या गोष्टी. मला तुमच्याकडून मला मुद्दा कळला, तुम्ही ज्या पद्धतीने काम करता तेही कळलं, पण मला अजून हे समजत नाहीये की आता पुण्यामध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये नवरा बायको एकत्र राहतात. घराघरांमध्ये भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात, पण त्याची थिन लाईन काय आहे? हा छळ कधी कन्वर्ट होतो? वादविवाद होणं, मतपथांतर होणं, भांडण होणं होऊ शकतं. आता तुम्ही जसं सांगितलं, तर या जगातल्या 100 पुरुषांपैकी ना 60% लोक पत्नी पीडित असतात. 60% दावा आहे? असतात. मी सांगतो ना, फक्त काय जे आवाज उठवतात ना त्यांच्यावर या केसेस होतात. बाकी मारून मुठून सहन करून राहत आहे आज पण. आता हे आवाज कोण उठवतं? जे मगाशी मी तुम्हाला बोललो की एकुलते एक मुलं असतात, ज्यांना आई वडिलांना सोडून राहणं शक्य नसतं बुवा, असे लोक आवाज उठवतात. त्याच्यानंतर ज्यांना अन्याय सहन होत नाही ते पण आवाज उठवतात, मग त्यांच्यावर खोट्या केसेस होतात. आणि मेन म्हणजे तुम्ही कारणं जर विचारली आहे, म्हणजे क्लॅशेस व्हायचे कारणं, तर सगळ्यात पहिलं कारण, सगळ्यात मेन कारण आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आता सगळ्यात ट्रेंडिंग चालू आहे ते. दुसरं मी कारण तुम्हाला सांगितलं, आईचा संसारात हस्तक्षेप, हा एक कारण झालं. त्याच्यानंतर घरातले कामं, जे मी मगाशी तसं बोललो. आता माझ्याकडे केस आहे, डॉक्टर मुलगा आणि लेडीज हे होती, मोठ्या पोस्टला होती काहीतरी गव्हर्नमेंटमध्ये. तर त्यांचा डिवोर्सचं कारण एक होतं की फरशीला बाई लावली नाही म्हणून डिवोर्स झाला. हे कारण डिवोर्सचे एकदम क्षुल्लक कारण. आत्ता 2 आठवड्यापूर्वी एक प्रकरण आलं होतं, तर त्याच्यात कारण काय होतं की तिने चपला घालून स्वयंपाक वाढला म्हणून त्यांचा डिवोर्स झाला होता. चपला घालून स्वयंपाक वाढला, त्या पतीने सांगितलं की बाई तू चपला नको घालू, अन्न आहे, त्याचा अपमान होतो. तर त्या कारणावरनं तिने डिवोर्स फाईल केला. नंतर एक कारण होतं आमच्याकडे, एक जण आला होता की माझा नवरा तिखट खातो म्हणून तिने डिवोर्स फाईल केला होता. आता हे काय कारण झालं? हे म्हणजे हे न पटणारी ऍक्च्युली त्याच्या मागचं त्यांनाच माहिती आहे ऍक्च्युली कारण काय, पण तिथे जे प्रेझेंट करताना हे कारण. नंतर एक शिट्टी, कुकरच्या शिट्टीवरनं डिवोर्स झाला होता. त्याने रिपेअरिंगला कुकरची शिट्टी दिली होती, तर त्या नवऱ्याने ती शिट्टी हरून आला होता. त्याच्यावरनं वादविवाद झाला आणि ते प्रकरण पार डिवोर्स पर्यंत गेलं. असल्या पण ह्याच्यात 2 गोष्टी आहेत संकेतजी. एक, एखादी गोष्ट पटली नाही म्हणून डिवोर्स होणं हा एक भाग झाला,
पण त्यांना छळ होणं, त्रास होणं, व्हायलन्स होणं हे वाईट आहे. कोणाला तुम्हाला जर माझं म्हणजे नवरा बायकोला एकमेकांना पटत नसेल, डिवोर्स घ्या ना, संपला विषय. येस. पण त्रास देणं आणि विशिष्ट हेतून त्रास देऊन घराबाहेर काढणं हे वाईट आहे ना. आता कसं असतं, एखाद्या नवरा बायकोची जर भांडणं झाले आणि बायको लगेच म्हटली मला दे 10 लाख रुपये, तर कोणी नवरा लगेच काढून देत नसतो डिवोर्ससाठी 10 लाख रुपये. मग ते पैसे कसे काढावे त्याच्यासाठी हे सगळे मार्ग अवलंबले जातात. तर मला तुमच्याकडून हे हवं आहे की मी म्हणालो तसं की छळ जो होतो ना, तो म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं डिवोर्स घेणं हा एक भाग झाला. पण डिवोर्स घेण्याची कारणं जी असतात ती काय काय असू शकतात, ती जर कळली तर बरं होईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात मोठं कारण आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. काही अफेअर तर आम्ही असे बघितले की ती खुलेआम अफेअर करते. त्याला सांगते डायरेक्ट तुला जे करायचं ते कर. आणि आता आपल्या सरकारने जो कायदा होता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा तो बंद केलेला आहे. त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा नाही आहे. तर तुम्हाला एक उदाहरण देतो. एक पीडित होता, तो आमच्याकडे आला. त्याच्यानंतर त्याने आम्हाला त्याची पूर्ण स्टोरी सांगितली. त्याच्यात त्याने सांगितलं की माझी सासू वगैरे आम्हाला असा असा त्रास देते आणि माझ्या बायकोने दुसरं लग्न करून घेतलेलं आहे. परस्पर लग्न करून घेतलेलं बायगॅमी ॲक्टमध्ये. दुसरं एक लग्न झालेलं असताना हिंदू विवाह कायद्यानुसार आपलं गुन्हा आहे दुसरं लग्न करणं. बरोबर. मग त्याला आम्ही पूर्ण मागितले त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे. तर त्याच्याकडे सगळे फोटो होते त्या मुलासोबतचे. आणि त्यावेळेस काही AI-BIचा जमाना नव्हता, नॉर्मल आपलं रेग्युलर. तर त्याच्याकडे त्याचे फोटो होते, प्लस त्या मुलापासून त्याला एक मुलगी झालेली होती, त्या मुलीला त्या दुसऱ्या नवऱ्यापासून. तर त्याचे देखील फोटो होते आणि त्याचे काहीतरी अश्लील फोटो पण त्याच्याकडे होते. तर ते फोटो घेऊन आम्ही त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला गाठलं, पार मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन आलो. शेवटी आम्हाला आमची केस म्हणजे त्यांची केस कुठंच घेतली गेली नाही. आणि ती काय करायची, त्याला मुद्दामून फोटो पाठवायची इंस्टाग्रामवर. हे बघा आमचे फोटो, तुला जे करायचं ते करून घे, तुला जे करायचं ते करून घे. म्हणजे एवढ्या अशा प्रकारची मानसिक छळ करायची. आणि त्याचं लव्ह मॅरेज होतं. आणि त्याला आई वडील कोणी नव्हते, त्याच्यामुळे त्याला एक्सप्रेस करायला कुठं काही गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे तो फुल डिस्टर्ब होता. तो पार म्हणजे मुंबईच्या आपल्या मुख्यमंत्रीपासून तर म्हणजे खालच्या पोलीस पासून तर मुख्यमंत्रीपर्यंत सगळ्यांकडे जाऊन आला होता. पण कुठंच काही त्याचं ऐकलं गेलं नाही आणि कुठंच काही त्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस त्याच्यावर हसायचे, जाय रे तुला बायको सांभाळताना आली, असं तसं बोलायचे. मग आम्ही प्रायव्हेट केस दाखल केली 494. तर तिथं आम्हाला न्यायमूर्तींनी असं सांगितलं की तुम्ही नुसते हे अश्लील फोटो म्हणा किंवा तिला दुसरी मुलगी झालेली फोटो हे आम्हाला दाखवू नका. तुम्ही आम्हाला हिचे 7 दुसऱ्या लग्नाचे 7 फेरे झालेल्याचे व्हिडिओ दाखवा, तर आम्ही मानू की हिचं दुसरं लग्न झालंय. बाकी तिने इथे येऊन जरी सांगितलं माझं दुसरं लग्न झालंय तरी आम्ही मानणार नाही. काय सांगताय? असं म्हटल्यावर तर तिला अजून हे आला ना. पण रजिस्टर झालेलं वगैरे काही नव्हतं? नाही, रजिस्टर केलंच नाही ना तिने. मंदिरात माळा घालून घेतल्या आणि लग्न करून घेतलं. अशा याच्यामुळे तिला अजून हे झालं की अजून प्रोत्साहित झाली की काहीच होत नाही बुवा, मी एवढं करून पण गुन्हा करून पण. तर ती अजून त्याला असं छळू लागली. त्याला मुद्दामून परत फोटो पाठव, व्हिडिओ कॉल करायची, मुलीला दाखवायची, नवऱ्याला दाखवायची. अशा प्रकारचा मानसिक. शेवटी त्या माणसाने पण तिचा नाद सोडून दिला, डिवोर्स पण नाही घेतला, त्याने पण दुसरं लग्न करून घेतलं. अरे बापरे. हा एक मोठा इन्सिडन्स होता आमच्या. म्हणजे कायद्याने तो काहीच करू शकत नाही. आज जर तुम्ही बघितलं ना, अनेक म्हणजे तुम्ही जर बघितलं ना 50% लोकांच्या एक्स्ट्रा मॅरिटलमुळे अफेअर होता. परंतु त्यांच्याकडे व्हॉट्सअप चॅट असताना, त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असताना तो काहीच करू शकत नाही. तो पूर्णपणे हातबल आहे. कायद्याने तो तिचं काहीच वाकडं करू शकत नाही. AIचा जमाना आलेला आहे, तो डिफेन्स एक घेऊन टाकतात. ॲडल्टरी जर प्रूफ झाली म्हणजे एखाद्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे हे वैवाहिक बाहेर संबंध जर त्यांना प्रूफ करायचे असेल तर त्याला एकच पर्याय आहे, त्यांनी तिला लाईव्ह पोलिसांसमवेत एखाद्या लॉजवर पकडणे त्या अवस्थेत, तरच ते सिद्ध होतं. अन्यथा कोणत्याही प्रकारचे चॅटिंग कॉल रेकॉर्डिंग सिद्ध होत नाही कोर्टात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. धुळे जिल्ह्यातील एक केस आहे. त्याच्यात त्या स्त्रीने त्या पुरुषावर सगळ्या पूर्ण फॅमिली पॅकेज टाकलेले केसेसचं. तर त्याच्याकडे आम्ही स्वतः बघितला, एवढा बंच होता. त्याच्यात त्याचे व्हॉट्सअप, त्याच्या बायकोचे 12 बॉयफ्रेंड होते आहे. म्हणजे त्या 12 बॉयफ्रेंडचे चॅटिंग्स, त्यांच्यासोबतचे फोटोज, त्यांच्यासोबत फिरायला जाण्याचे बिलं, त्यांना दिलेल्या गिफ्टचे फोटो, त्याचे बिलं, असा मिळून एवढा बंच होता. एवढा बंच त्याने कोर्टात सबमिट केला तरी देखील त्याला 10,000 रुपये महिन्याला खावटी लागलेली. म्हणजे एक्स्ट्रा एवढे 12 अफेअर असून सुद्धा. त्याच्यात आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं, त्या स्त्रीने, जो पुरुष होता त्याचं किराणा दुकान होतं. तर ही
त्या किराणा दुकानातनं तिच्या बॉयफ्रेंडला किराणा सप्लाय करायची. बापरे. एका बॉयफ्रेंडला आम्ही स्वतः बघितलं बिल, 24 शर्ट पाठवली तिने गिफ्ट, 24 शर्ट. एका बॉयफ्रेंडला आम्ही असंच 18 का 20 जीन्स पॅन्ट पाठवल्या. एका बॉयफ्रेंडला तर आम्ही स्वतः बिल बघितलं, 2.5 लाखाची सोन्याची चेन गिफ्ट केली तिने. म्हणजे अशा प्रकारची तिने पिळवणूक केली आणि तरी देखील तिला कोर्टात खावटी पास झाली, पोटगी मंजूर झाली. तर तिची पिळवणूक अजून वाढली त्या जो पती होता त्याला. म्हणजे तिला अजून बढावा भेटला त्या गोष्टीला. मी एवढं करून देखील मला कोर्टाकडनं पोटगी मंजूर होते, तर माझं काहीच होणार नाही वाकडं. त्याच्यामुळे तिचे अजून बढावा वाढले आणि ती अजून. पण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक 24 शर्ट, हो गिफ्ट, 2.5 लाखाची चेन स्वतः. म्हणजे मग हे पडता नवरा काय करत होता? त्या गल्ल्यावरती बसायची ना साहेब, त्याचं मोठं दुकान होतं ना. अच्छा, मोठा बिझनेस. हा म्हणजे स्टोर, किराणाचं मोठं शॉप, डिपार्टमेंटल स्टोर. येस, डिपार्टमेंटल स्टोर होतं. इथून किराणा पण पाठवायची त्याला, मोठमोठ्या पॅन्ट वगैरे सगळे पैसे पण द्यायची. दुसरी गोष्ट, हे जेव्हा कोर्टात सबमिट झाल्यावर का नाही तिला हे मिळालं? तुम्ही आता LLB लॉ केलंय तुम्ही. येस, त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट, हे बिल, हे बनावट पण बनवू शकतात. AI चा जमाना आहे, काही बनवू शकतात. व्हॉट्सअपचे चॅट बनवणं इझी आहे. ते एक ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की ते नंतर ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, याच्यात तुम्ही पहिले इंटरिम मेंटेनन्स भरा, हे आपण पुराव्याच्या वेळेस बघू, असं कोर्टाचं म्हणणं पडलं. तुम्ही पहिले हिला, ही तुमच्यापासून वेगळी राहते, ही कमवत नाही, पहिला पोटगी द्या. तुमची नैतिक जबाबदारी हिला, तुम्ही हिचं पालन पोषण करा, तर तुम्ही पहिले हिला पोटगी द्या, ते नंतर बघू आपण पुराव्याच्या वेळेस. असं झालं, असा विषय. पण याला काय अर्थ आहे मग खरं कसं सबमिट काय करायचं? पुरावा काय? मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं, लॉजवर तुम्ही पकडायला पाहिजे, हा एक भाग झाला. पण 7 फेरे घेताना अजून एक उदाहरण देतो, सेम पुण्याचंच उदाहरण. तो कॅब ड्रायव्हर होता, त्याच्या बायकोने त्याच्यावर अनेक केसेस केल्या, सगळ्या पोटगी बिटगी. तर त्याच्याही बायकोचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते, पण त्याला काहीही सापडत नव्हतं. म्हणजे तो पार तिच्या मागं जायचा, ती त्याच्यासोबत फोटो काढायचा वगैरे, परंतु ते काही मान्य नसते. एखादा पुरुष जर एखाद्या स्त्रीसोबत फिरत असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की तिचा अफेअर आहे, कायद्यानुसार. तिच्या चॅटिंग होते त्याच्याकडे, व्हॉट्सअप चॅटिंग होते, कॉल रेकॉर्डिंग्स होते, सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण तरी तिची 9 लाखाची डिमांड डिवोर्ससाठी. शेवटी त्याला कुठून तरी लिंक लागली आणि त्याने त्याच्या पत्नीला लॉजवर, पुण्यातलीच एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता माझ्या मते त्याचा आता पुण्यात, तर त्याने पोलिसांसमवेत त्या पत्नीला लॉजवर पकडलं रंगेहात. त्याच्यानंतर त्याच्या पत्नीने फ्रीमध्ये 1 रुपया न देता घेता डिवोर्स दिला. त्याला हेच एक ऑप्शन आहे की तुम्ही जर ॲडल्टरी जर प्रूव्ह करायची असेल तर पोलिसांसमवेत त्यांनी लॉजवर नाही, हा झाला एक्स्ट्रा मॅरिटलचा अफेअरचा इश्यू. हे सोडा, पण अदरवाईज आता मग विक्री होती, 24 जीन पाठवल्या, 15 शर्ट पाठवले, ह्याला हे जरी मी प्रूफ म्हणून दिलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही कोर्टामध्ये. म्हणजे त्याच्यात क्रुएलिटी काय? एखाद्याने एखाद्याला गिफ्ट दिलं, त्याच्यात कोणती क्रुएलिटी आली? कोर्ट असं म्हणे. अच्छा, जरी ते नवरा बायको, कोर्ट काय म्हणतो, तुमची नैतिक जबाबदारी तिला पैसे देणं, नवऱ्याच्या पैशाचा कसाही वापर करू काही. पण मग ही केस एकीकडं, म्हणजे महिला पुरुषांचा छळ करतात, हा एका बाजूला झालं, पण आजही आजूबाजूला पुरुष स्त्रियांचा छळ करतातच आहेत की. हो ना, अगदी अलीकडे पर्यंत पुरुषांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या बायका. आत्महत्येवरचा विषय तुम्ही बरं झालं घेतला. तुम्ही जर काउंट केलं ना, म्हणजे जर डेटा काढला ना, तर दर 7 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो. दर 7 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो. कदाचित ऐकला असेल आपण हा आकडा. आणि ॲज कम्पेअर टू स्त्रिया, म्हणजे एक NCRBचा डेटा होता, त्याच्यात एका ड्युरेशनमध्ये 1,18,000 पुरुषांनी आत्महत्या केलेल्या होत्या. तर त्याच्याच कम्पॅरिझनने जर स्त्रियांचा डेटा काढला तर 48,000 होता. म्हणजे डिफरन्स बघा केवढा आहे. आणि हे फक्त आम्ही वैवाहिक कारणांवरच्या आत्महत्या सांगतोय, बाकी तर वेगळ्या आहे अजून, कर्जने आत्महत्या केल्या वगैरे वगैरे. पण हे फक्त एका लेडीजमुळे आत्महत्या केल्याचे कारण आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं की जसं पुरुष पण छळ करतात, ते प्रमाण सर कुठेतरी कमी झालंय. पूर्वी एक पूर्वी एक गोष्ट असायची की सुनेला भीती वाटायची की मला सासर कशी भेटेल किंवा सासू कशी भेटेल. आजकाल सासूला भीती वाटते की मला सून कशी भेटेल. आणि दुसरी गोष्ट असं आहे, कायद्याचा गैरवापर एवढा वाढलाय ना की ज्या स्त्रियांवर अत्याचार खरंच होतोय ना,
तर त्यांच्याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन सगळ्यांचा असा झाला की अरे हिने पण खोटी केस झालेली असेल ना. तरी मला सगळ्या भगिनी मातांना एवढंच म्हणणं आहे की कायद्याचा गैरवापर करू नका, जेणेकरून जे कायदे तुमच्यासाठी बनवलेले, ज्या खरंच पीडित आहेत स्त्रिया, त्या तरी त्या म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा देखील दृष्टिकोन आपल्या समाजाचा वेगळा होणार नाही, असं माझं एक रिक्वेस्ट आहे. हा झाला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. येस. पण या पलीकडं इमोशनल जे ब्लॅकमेलिंग असतं ते जास्त डेंजर असतं. इमोशनल ब्लॅकमेलिंगचं म्हटलं सगळ्यात जास्त ब्लॅकमेलिंग होतं मुलांचा आधार घेऊन. म्हणजे लहान मुलं जर एखाद्या डॉटर किंवा सन. येस एखाद्या पती पत्नीचे जेव्हा वादविवाद होतात, ते वादविवाद जेव्हा कोर्टात जातात ना, तेव्हा आम्ही स्वतः बघतो की आपण जन्माला दिलेल्या मुलाला भेटण्यासाठी आपल्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मी एक उदाहरण देतो. एक केस होती, तर त्याच्यात त्याच्या मुलांना भेटण्याची ऑर्डर 10 वर्षानंतर झाली होती. ती ऑर्डर होऊन सुद्धा त्याची पत्नी मुद्दामून त्याचा छळ करण्यासाठी कोर्टात त्या मुलांना आणत नव्हती. 11 वर्षाचा संसार होता त्या माणसाचा, 11 ते 12 वर्षाचा. तो माणूस अक्षरशः रडायचा. आणि ज्या दिवशी मी स्वतः गेलो होतो त्याच्या मुलांना, ज्या दिवशी कोर्टाने ऑर्डर केली की तू आण, नाही तर मग तुला पोडगी बिडगी काय भेटणार नाही, तर त्यावेळेस तिने आणलं. तेव्हा अक्षरशः म्हणजे आमच्या फाउंडेशन आम्हाला, म्हणजे मला स्वतः अश्रू आले डोळ्यात, की म्हणजे की एका बापाची अवस्था कशी, की त्याने जन्माला दिलेल्या पोरांना, त्यांना पोसलेला, त्यांना प्रेम दिलेल्यांना तो भेटू शकत नाही आज. फक्त झालं ना ते एक दक्षिणेतला 6 स्टार आहे रविकांत म्हणून, त्यानं भर प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याचा बॅलन्स गेला आणि त्यानं म्हणाला की जोपर्यंत मला डिवोर्स मिळत नाही तोपर्यंत मी ऍक्टिंग करणार नाही. ओके. आणि तेव्हा त्याने हेही सांगितलं की मला माझ्या मुलांना भेटू दिलं जात नाही, आणि रडायला लागला तो भर प्रेस कॉन्फरन्स मध्ये. नाही भेटू देत साहेब. ऑर्डर जरी झाल्या ना सर, ऑर्डर कोर्टाची ऑर्डर, त्याचं सुद्धा पालन करत नाही लेडीज लोक. आणि काय करतात, त्याचा एक कोणत्याही पुरुषाचा एक मानसिक आधार असतो मुलं, की त्याला बघितल्यावर त्याला कमीत कमी त्याला, तर कोर्टाच्या ऑर्डर असतात की 1 तास याला तुम्ही कोर्टाच्या आवारात भेटणं. आणि ह्याच्याने काय होतं माहिती का, त्या मुलांच्या मनावर परिणाम होतो की त्यांना कोर्टात यावं लागतं या वयात. ते आसपास, आणि सगळ्यात जास्त नवऱ्या बायकोच्या भांडणांमध्ये नुकसान हे नवरा आणि बायकोचं कोणाचंच होत नाही, याच्यात फक्त मुलांचं भविष्याचं नुकसान होतं. आज तुम्ही जर बघाल ना, ज्यांचे डिवोर्स झाले किंवा ज्यांचे सेपरेटेड, यांचे मुलं आहे ना पुढे जाऊन गुन्हेगार घडलेले, त्यांची मानसिकताच ती बदलून जाते. हा सगळ्यात मोठा जर इमोशनल टॉर्चर म्हणाल ना, तर हे म्हणजे माझ्या हिशोबाने. पण याच्यामध्ये जेव्हा कोर्ट ऑर्डर करतं तरी पण समोरची पार्टी ऐकत नाही. मग काही सांगतात ते आजारी मुलगा, आज शाळेत गेलाय आणि मग आज गावालाच गेलाय, असल्या प्रकारची कारण देतात. मग त्याला त्याला शिक्षा नाही ना काही साहेब, त्या ऑर्डर कंप्लायन्स नाही केलं तर. त्याच्यामुळे जशी खावटीला शिक्षा आहे की खावटी नाही भरली तर त्याला देता ठेवून मध्ये महिनाभर, तसं या गोष्टीला कोणती शिक्षा नाही. त्यांच्याकडे कारण भरपूर आहे. मुलगा आजारी किंवा मुलगाच नाही म्हणतोय भेटायचं, असे पण कारण देऊन टाकतात. आणि त्या मुलाला पूर्ण भडकवलं जातं की तुझे वडील असे, तुझे वडील तसे. त्याच्यामुळे त्याची मानसिकता पण तशीच चेंज होऊन जाते. मग या 10 वर्षामध्ये तुमच्यावर आधी हा प्रसंग ओढवला म्हणून तुम्ही याच्यामध्ये आला आणि मग फाउंडेशन सुरू केलं. या 10 वर्षामध्ये संकेत दाभाडे बदललेत काय? खूप बदललो. म्हणजे पहिले मी जे विचार करायचो ते प्रॅक्टिकल नव्हते, आता मी प्रॅक्टिकल विचार करतो. आणि पहिले किरकोळ गोष्टींचं टेन्शन येतं, आता मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही. कारण एवढे मोठे मोठे इन्सिडन्स पाहिले मी, त्याच्यामुळे आता मला हे किरकोळ आफत किंवा काही संकट काहीच वाटत नाही आता. आणि त्याग पण भरपूर मोठा. मर्चंट नेव्ही म्हणजे ड्रीम जॉब आहे लोकांचा. तो ड्रीम जॉब सोडून मी स्वतः LLB करून पूर्ण फुल टाइम प्रॅक्टिस. तुम्ही LLB केलं? मी LLB केलं. मी 2022ला पास आउट झालोय आणि त्याच्यानंतर मी फुल टाइम प्रॅक्टिस करतोय. मी फक्त पुरुषांच्या केसेस घेतो, एक पण बाईची केस नाही माझ्याकडे. मला 1 लाख रुपये पर हिअरिंग जरी दिला ना बाईने, तरी मी ती केस घेणार नाही. पण तुम्ही समस्त महिला वर्गाचाच नाही, समस्त महिला वर्गाचा नाही तिरस्कार करत आहे किंवा त्यांना नाव नाही ठेवत. मी फक्त कायद्याचा गैरवापर करणाऱ्या स्त्रियांच्या विरोधात लढतोय. आज माझं सेकंड मॅरेज पण झालं, माझं वेल सेटल आहे. माझी जी सेकंड वाईफ आहे ती पण LLB आता कम्प्लीट झाली. ती पण मला सपोर्ट करण्यासाठी स्वतः प्रॅक्टिसमध्ये उतरणार. त्याच्यामुळे मी असं नाही, माझ्या पण घरात आई, माझी बहीण आहे, माझी आई पण वेल एज्युकेटेड आहे, त्या पण व्यवस्थित नांदत आहे. माझ्या घरात भरपूर स्त्रिया आहेत, त्या पण मी सगळ्यांचा तिरस्कार नाही करत ना. मी फक्त विरोधात आमच्या कोणाच्या की ज्या महिला कायद्याचा गैरवापर करतात. शेवटचा प्रश्न विचारतो. समजा काही पुरुष पत्नी पीडित आहेत, तर त्यांनी फाउंडेशनशी संपर्क साधला, तुम्ही जो नंबर सांगितला जो आम्ही डिस्प्ले पण करू, तर फाउंडेशनशी संपर्क साधल्यानंतर तुमची कार्यपद्धती कशी असते?
फाउंडेशनची सगळ्यात पहिले संपर्क साधल्यावर आम्ही त्याचे तुम्ही सत्यासत्यता कशी पडताळता, समोरचा आम्ही- खरंच बोलतोय की नाही? Yes, yes. सगळ्यात पहिली तर त्याची भाषा, त्याची सांगण्याची स्टोरी. आता एवढी प्रॅक्टिस झाली सर, मला 125 कॉल असतात डेली. 125 ते 150 कॉल असतात, कधी कधी तर 250ला पण टच झालेले. तर आम्ही पहिले त्याची स्टोरी ऐकून घेतो, त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्यावरनं पण आम्हाला थोडासा एक अंदाज येऊन जातो. त्याच्यानंतर त्याच्यावर झालेल्या केसेसचे आम्ही पेपर्स मागवतो बरं व्हॉट्सअपला. बरं त्या पेपर्स थ्रू मग आमची टीम क्रॉस व्हेरिफिकेशन करते ऑनलाईन, जे बरं. कोर्टाचं ॲप आहे बरं त्याच्यावरनं मग आम्हाला त्याचं हे कळतं. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला पूर्ण आधार, मानसिक काय सगळं असं. सगळ्यात पहिले तर आमचं एकच टार्गेट आहे, कोणी ह्या फॉल्स केसेसमुळे कोणी आत्महत्या करू नये. हम्म. सगळ्यात हे पहिलं टार्गेट. त्याच्यानंतर मग आम्ही व्हेरीफाय झाल्यानंतर मग त्याला मीटिंगला बोलून घेतो, त्याच्याशी संवाद साधतो, त्याला कायदेशीर. आणि आमच्या एक जे आमच्या विकली मीटिंग्स होतात ना प्रत्येक जिल्हास्तरीय, एवढे शाश्वती आमची की त्या मीटिंगला आल्यानंतर आहे ना कोणत्याच पुरुषाच्या मनात आत्महत्येचा विचार येणार नाही, एवढी शाश्वती 100% आमची. तो वा. उदास तोंड करून जो आलेला असतो ना, एकदम डिप्रेस फेस घेऊन, स्ट्रेस्ड. तो जाताना हसत जातो सर, एवढी शाश्वती. याच्यामध्ये जे त्यातनं बाहेर पडले, तुमच्याकडे आले आणि तुम्ही त्यांना त्यातनं सोडवलं, ते असोसिएट असतात का तुमच्या बरोबर? हो असतात. काही बरेचसे लोक आहेत असोसिएटेड. काही नवीन लाईफ स्टार्ट झालं त्याच्यामुळे त्यांनी एक्झिट केलं त्याच्यातनं. बरं, बाकीचे बरं. काही बरेचसे आहेत. म्हणजे आता जो आमचा को फाउंडर आहे फाउंडेशनचा, त्याचं पण झालंय, पण तरी तो आमच्या सोबत जोडलेला आहे, प्रत्येक ठिकाणी येत असतो. एक मगाशी विचारायचं राहिलं, कोविड नंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये वाढ झाली का, किंवा कोविड काळामध्ये? खूप जास्त, तेव्हाच नंतर जास्त झाली. कारण काय आहे की तेव्हा सगळे लोक एकत्र होते वर्ष दीड वर्ष, काय आणि आपल्याला झालं? एकमेकाला राहायची सवय नसते. दिवसभर नवरा बाहेर जातो, बायको घरी असते, त्याच्यामुळे काय ते संध्याकाळी कमी टाइम असतो. जसं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं असतं, एक नाही का, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जसं लग्नाच्या आधी फार प्रेम असतं, जेव्हा लग्न होतं तेव्हा डिस्प्यूट होऊन त्यांचं काही ना काही होतं. तसंच हे काय झालं, नवरा 8-8 तास बाहेर जायचा आणि अचानक 24 तास तो वर्क फ्रॉम होम करून राहिला. वर्क फ्रॉम होम करतोय, मग दोघं सोबत राहणं, सोबत राहिल्यानंतर मग ते वादविवाद, जेवणावरनं भांडणं, कामावरनं भांडणं, म्हणजे पहिल्या याच्यावरनं भांडणं व्हायची की तू मला टाइम देत नाही, पण आता ओव्हर टाइम उलट झालं आता की कंटिन्यू तू घरातच राहतो, घरातच बसतो. पूर्वी तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा तुम्हाला किती फोन यायचे दिवसाला, आता किती येतात? किती प्रमाण वाढलंय? खूप. मी तुम्हाला जसं सांगितलं, आम्ही 3-4 लोकांपासूनच हे फाउंडेशन चालू केलं होतं, आणि तेव्हा आम्हाला काय असे 5-6 फोन, 2-3 फोन एवढेच यायचे. म्हणजे 2022 नंतर खूप वाढले फोन. आता मी तुम्हाला जसं सांगितलं, मला 125 फोन मिनिमम असतात. 125 फोन? मी सर ट्रॅव्हल करतो 150-150 किलोमीटर, 200-200 किलोमीटर, 5 मिनिटाचे मोजून 2 गाणे ऐकतो, बाकी सगळे कॉल्स असतात. सगळे फोन तुम्ही अटेंड करता? नाही, कसं, मेन हेल्पलाईन नंबर माझा आहे तो, आणि डिस्ट्रिक्ट वाईट आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेले नंबर. तर आणि हे मला एकट्याला येत आहे 125. बाकी पुण्याचे एक रोहित नागवंशी म्हणून त्यांना कॉल जातात, मुंबईचे तुषार म्हणून आहे त्यांना कॉल जातात, प्रत्येक वेगळे जातातच. आणि हो, आमचे नंबर आहे पूर्ण हेल्पलाईन नंबर, डिस्ट्रिक्ट वाईज आमच्या पोस्टरवर नंबर दिलेले, त्यांना आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो ते कॉल्स. त्यांची टॅगलाईन पण छान आहे, अगर पत्नी सताए तो हमें बताए. पत्नी सताए तो हमें बताए. पत्नी सताए तो हमें बताए. तुमच्या या कामाला शुभेच्छा. मुळात कुठल्याच घरामध्ये भांडणं व्हावीत असं वाटत नाही, पण भांडणं झाली तर ती टाळी एका हातानं वाजत नसते. शेवटी दोघांनी मिळूनही ते सामोपचारानं मिटवलं पाहिजे, नाहीतर मग अन्याय स्त्रीवर झाला तर वेगळा आणि पुरुषावर झाला तर वेगळा असं नसतं. अन्याय अन्यायच असतो. ऍड करायचंय मला याच्यात, काय की मला एक आपल्या चॅनल मार्फत एक संदेश द्यायचा आहे. काय? पत्नी पीडित पुरुषांना ज्यांच्यावर खोट्या केस आहे सांगा ना. त्यांना माझं असंच म्हणणं आहे की जर तुमच्यावर खरंच अत्याचार झालेला नाहीये तर तुम्ही मोठमोठ्या अमाऊंट देऊन सेटलमेंट करू नका. जर तुमच्या पत्नीवर अत्याचार झालाय किंवा एखाद्या स्त्रीवर अत्याचार झालाय तर तिला पैसे देऊन तो अत्याचार मिटणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही घाबरून जाऊन, या खोट्या केसेसला घाबरून जाऊन मोठमोठ्या अमाऊंट देऊन सेटलमेंट करू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीवर याचा परिणाम वाईट होईल. जर आपण फाईट करायला शिका, थोडं पेशन्स धरा, नक्की 100% आपली याच्यात आपण पुरुष जिंकतो, सुटका होते. त्याच्यामुळे शक्यतो मोठ्या अमाऊंट देऊन सेटलमेंट करू नका, जेणेकरून आपली पुढची ही विवाह संस्कृती वाचून राहील. नाही तर मग आपल्या भारतात पण लिव्ह इन रिलेशनशिप सारखी संस्कृती येईल आणि आपली पुढची पिढी वाचेल. संख्येचे मनपूर्वक आभार. स्त्री असो किंवा पुरुष, अन्याय हा वाईटच असतो.
तो होणं फार चांगलं नाही आहे. त्यामुळे मुळात कोणी कोणावर अन्याय करू नये आणि जर होत असेल तर त्याला वाचा फोडली पाहिजे. समस्त पुरुषांना हेच म्हणणं आहे की जर तुम्ही खूपच अडचणीत असाल तर जरूर संपर्क साधा. यातनं मार्ग निघावा हीच अपेक्षा आहे. तसंच व्हावं. भले ते घडो. तुम्ही आवर्जून आला त्याबद्दल मनपूर्वक आभार. मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. आपले अभिप्राय कळवा. जर काही प्रश्न असतील तर ते मी जरूर संकेतजीपर्यंत पोचवीन. हा एपिसोड जरी इथं थांबला असला तरी संपूर्ण एपिसोड अनकट मित्र म्हणे यूट्यूब चॅनलवर येणार आहे. इथं आत्ता आपण थांबूया. मनपूर्वक आभार. थँक्यू संकेतजी. थँक्यू.